लक्षात घ्या मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती या पदासाठी म्हणजे तुम्ही जर ड्रायव्हर पदासाठी रुजू होणार असाल, ड्रायव्हर पदासाठी तुमचं काम काय हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. कारण सर्व माहिती, काही जणांना प्रश्न असा असतो की समज असे असतं की ड्रायव्हर म्हणजे फक्त गाडी चालवणे. एक्झॅक्टली कोर्ट भरतीमध्ये तुम्ही जॉईन होताल त्यावेळेस तुम्हाला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त आणखी असे काही काम असतात जे की तुम्हाला करावे लागतात. त्यामुळे ड्रायव्हरचे नेमके एक्झॅक्टली कुठले काम आहेत, कुठल्या जबाबदाऱ्या आहेत त्या समजून घेणं तुम्हाला आत्ताच खूप गरज आहे मित्रांनो. म्हणून सुरुवातीला पाहूया ड्रायव्हरचे नेमके एक्झॅक्टली काम काय आहेत. न्यायाधीश व अधिकारी यांना नेऊन आणणे किंवा घेऊन जाणे. सगळ्यात महत्वाचं काम हे आहे. न्यायाधीश किंवा तेथील जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना त्यांच्या कोर्ट पर्यंत पोहोचणे, हे ड्रायव्हरचं सुरक्षितपणे पोहोचणे हे ड्रायव्हर पदावर काम करत असताना सर्वात महत्वाचं आणि जबाबदारीचं काम या ठिकाणी ठरू शकतं मित्रांनो. म्हणून हे ड्रायव्हिंग करणे फक्त काम नसून जबाबदारीचं सुद्धा तेवढंच काम आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकारी यांना फक्त वन प्लेस टू अनदर प्लेस मुवमेंट करणं एवढंच काम नाही. त्यांच्या जर अधिकृत मीटिंग असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना काही विदेश दौरे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल तर एअरपोर्ट वरती ड्रॉप आउट ड्रॉप इन करण्यासाठी, ठीक आहे, तसेच गेस्ट हाऊस वरती, ह्या तिन्ही ठिकाणी जे पोहोचवायचं काम असतं ते ड्रायव्हरच असतं मित्रांनो. त्याच्यामुळे हे जबाबदारीचं काम आहे. कारण की हायकोर्ट भरतीमधील अधिकाऱ्यांना ट्रान्सपोर्ट त्यांची थोडक्यामध्ये ने आण करणे हे खूप जबाबदारीचं काम आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणून ड्रायव्हिंग सोबत जबाबदारी तसेच व्यवस्थित काम करणे काळाची गरज आहे. वेळेवर उपस्थित राहणे. आता साधारणपणे ड्रायव्हर म्हटलं की वेळेचं काही नियम नसतं असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. परंतु हायकोर्ट भरतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल काम करताल त्यावेळेस तुम्हाला वेळेच्या अगोदरच उपस्थित राहणं आवश्यक आहे. कारण वेळेला खूप महत्व आहे. का? कारण की जर तुम्ही वेळेमध्ये उपस्थित राहिला नाही तर तेथील अधिकाऱ्यांना ट्रान्सपोर्ट जी करायची आहे त्यांच्यामध्ये वेळ आणि उशीर लागू शकतो. म्हणून त्याचा परिणाम थेट कोर्टाच्या कामावरती पडू शकतो आणि हा कोर्टाचा नियम तोडून, नियम ब्रेकआउट करून तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून तुम्हाला वेळेवरच उपस्थित राहावं लागेल. म्हणजे तुमची गाडी रेडी एक 5 ते 10 मिनिटं अगोदरच ठेवावं लागेल तेथील अधिकारी येण्याच्या अगोदर, जेणेकरून वेळेचा फायदा आणि वेळेवर उपस्थित राहिल्याने काय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना वेळेवर तुम्ही पोहोचू किंवा घेऊन सोडू शकता. ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त काम काय? फक्त गाडी चालवणे हे नाही मित्रांनो, वाहनांची काळजी घेणे. आता तुमच्याकडे जी ड्रायव्हिंग साठी गाडी दिलेली असणार आहे त्याची काळजी घेणे तुम्हाला खूप महत्वाचे आहे. आता आपली गाडी म्हटले की आपण सर्व गोष्टी चेक करतो, तसंच सरकारी गाडी जरी असली तरी तुम्हाला तिथे गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं क्लिनिंग म्हणजे गाडीची स्वच्छता प्रॉपर आहे की नाही याची खूप काळजी घेणे तुम्हाला त्या ठिकाणी बंधनकारक आहे मित्रांनो. कारण तेथील सर्व टॉप क्लास वन अधिकारी तुमच्या गाडीतून प्रवास करणार असतात. त्यामुळे जर अस्वच्छता असेल तर तुमच्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्याचे खडे बोल सुनवावे लागतील किंवा ऐकून घ्यावे लागतील. त्यामुळे स्वच्छता हा खूप महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर गाडी ट्रान्सपोर्ट म्हणजे ने आण करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल लागेल ना, म्हणून त्याची कॅपॅसिटी व्हर्सेस किती ऍक्च्युअल पेट्रोल आहे, त्याचा स्टॉक मिनिमम मॅक्झिमम आहे का नाही, पेट्रोल गाडीमध्ये डिझेल आहे की नाही हे ते चेक करणं, डेली चेक करणं या ठिकाणी बंधनकारक आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच गाडीचा ब्रेक व्यवस्थित लागत आहे का, लाईट आणि टायर, कागदपत्रे, ह्या सगळ्या चेकशीटच्या पॉइंट तुम्हाला असणार आहेत त्या ठिकाणी. हे तुम्हाला डेली बेसिसवर तुम्हाला चेक करावं लागणार आहे. याच्यामध्ये जर गाडीचा ब्रेक फेल असेल तर काय होईल मित्रांनो, कारण हायकोर्ट म्हटलं की अधिकारी गोपनीय अधिकारी असतात, गुप्त अधिकारी काय असतात तर त्यांचं खूप कॉन्फिडेन्शियल लेवल काम असतं. जर गाडीचा ब्रेक फेल झाला आणि काही अचानक इन्सिडेंट म्हणजे अपघात झाला तर त्याला जबाबदार सर्व्हिस ड्रायव्हर राहणार आहे, जर त्यांनी ह्या चेकशीट मधल्या पॉइंट व्यवस्थित फिल केल्या नसतील, माहीत केल्या नसतील. ठीक आहे. संध्याकाळचा प्रवास असतो कधी कधी, कारण की कोर्टाचं काम कधी कधी लेट नाईट पर्यंत चालत असते. म्हणजे वेळेवर 10 ते 5 असाच नियम आहे. परंतु कधी कधी एक सेन्सिटिव्ह केसेस असतात किंवा काही कारणामुळे लेट नाईट जर काम झालं, ड्रॉप इन ड्रॉप आउट करण्यासाठी ड्रायव्हरला त्या ठिकाणी एक्स्ट्रा वेळ थांबावं लागतं. म्हणून गाडीचा लाईट व्यवस्थित असेल तर संध्याकाळचा प्रवास सुरक्षित होण्याची जास्त शक्यता असते. टायर का चेक करणे गरजेचं आहे. टायर काय एका दिवसात खराब होत नाही किंवा एका महिन्यामध्ये नाही, ते कंटिन्यू वारंवार यूज केल्याने खराब होते. तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही टायर पंक्चर आहे का किंवा
तुमची टायर मध्ये हवा आहे का व्यवस्थित, त्या टायर कुठे खराब झालेले नाही किंवा फाटलेले तुटलेले व्हॉटएव्हर जे काही कंडिशन असेल ती तुम्हाला डेली बेसवर चेक करावी लागणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुढे कागदपत्रे. आता सरकारी गाडीचा ड्रायव्हर आहे म्हणून विदाउट कागदपत्रांचं तुम्हाला चालणार आहे का मित्रांनो? त्या ठिकाणी जरी सरकारी गाडी असली तरी त्या ठिकाणी तुमच्यावरती फाईन बसू शकतो जर तुमचे गाडीचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील. गाडी चालवताना कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक असणार आहे? एक म्हणजे ड्रायव्हर तुम्ही स्वतः तुमचं की ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोलचं जे सर्टिफिकेट असतं ते असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गाडीचे व्यवस्थितरित्या लिगली डॉक्युमेंट सगळे आवश्यक असणं आहे. ओके. त्याच्यामुळे कागदपत्र इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट अशा गोष्टी असायला नको आहेत. म्हणजे कागदपत्र जसं की लिगली जे असतात ते सर्व तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. आता कागदपत्रांबाबत शासन तुम्हाला रुजू करताना सर्व कागदपत्र क्लिअर करून देतं, परंतु नजर हुकेने किंवा नजर चुकीने काही डॉक्युमेंट्स म्हणजे एक्सपायरी जवळ येऊ शकते त्याच्यामुळं असे काही डॉक्युमेंट्स आहेत की त्याला रिन्यू करणे काळाची गरज असते. त्या डॉक्युमेंटचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेकशीट मध्ये नोट करणे आणि ती व्यवस्थित आहेत की नाही ते करून घेणे, सुरक्षित करणे हे महत्वाचं आहे. सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग. ठीक आहे. ड्रायव्हिंग म्हटलं की सुरक्षितता जास्त आली कारण उच्च पदावर अधिकाऱ्यांची ज्ञान तुमच्या हातामध्ये आहे, त्यांचा जीव तुमच्या हातामध्ये आहे. थोडक्यामध्ये तुम्ही गाडी चालवत असताना मोबाईल यूज अजिबात करता येणार नाही. त्याच्यासोबत तुम्हाला वाहतुकीचे नियम सुद्धा तोडता येणार नाहीत. सरकारी गाडी म्हणून नियम तोडले तरी चालेल असं होणार नाही. त्याच्यावर कारवाई होऊ शकते तुमच्यावर जर तुम्ही रूल अनफॉलो केलं तर. आणि स्पीड जे काही गव्हर्नमेंटने तुम्हाला अधिकारी सोबत घेऊन जाताना स्पीड कंट्रोल ठेवलेला आहे किंवा जे आरटीओ नियमानुसार स्पीड आहे ते तुम्हाला स्पीड त्या ठिकाणी फॉलो करावीच लागेल. जर ह्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. म्हणजे वाहतुकीचे नियम तोडले किंवा मोबाईल यूज केल्याने काय होऊ शकतं, तुमचं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं. इथे ऍक्सिडेंट होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस असतात. ठीक आहे. आता वाहतुकीचे नियम काय आहे तर तुम्ही स्पीड पकडा, त्याच्यानंतर तुमचा काही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना स्पीड ब्रेकर्स असतात त्याच्यावर गाडी व्यवस्थित चालवणे, ते स्पीडवर कंट्रोल ठेवणे. त्याच्यानंतर तुम्ही सिग्नल लागल्याच्या नंतर डायरेक्टली गाडी जर पुढे घेऊन गेला तर तुमच्यावर फाईन सुद्धा बसू शकतो, दंडात्मक कारवाई होऊ शकते. लक्षात घ्या. सरकारी गाडी आहे म्हणून तुमच्या मनासारखं या ठिकाणी अजिबात चालणार नाही. जे रूल्स अँड रेग्युलेशन सर्वसामान्यांसाठी आहे तेच तुमच्यासाठी सुद्धा आहेत. या उलट तुमच्यावर जास्त बर्डन असणार आहे कारण तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी जर असे वाहतुकीचे नियम किंवा इतर गोष्टी अनफॉलो केल्या तर सर्वसामान्य जनता त्यांचे कॉपी पेस्ट करायला कधीही मागे हटणार नाही. म्हणून ह्या गोष्टी नियम ह्या गोष्टी सर्व पाळायच्या. आता स्पीड जे काही तुम्हाला स्पेसिफिक लिमिट दिलेलं असेल स्पीडचं, गाडी किती किलोमीटर पर हावरने चालवायची, काय कसं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला दिल्या जातील. परंतु तरीही स्पीड मध्येच तुम्हाला गाडी त्या ठिकाणी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. असे ड्रायव्हर फक्त गाडी चालवत नाही तसे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यावर आणि अधिक रिस्की काम आहे कारण की ड्रायव्हिंग म्हटलं की काय गोष्टी होतात ह्या तुम्हाला वेगळं सांगायची या ठिकाणी गरज नाही. 5 नंबरचा आहे गोपनीयता राखणे. आता ड्रायव्हरचा आणि गाडी चालवण्याचा काय संबंध किंवा गोपनीयतेचा काय संबंध? लक्षात घ्या, तुम्ही जी गाडी चालवत असतात त्यामध्ये बडे अधिकारी असणार आहेत, ट्रान्सपोर्टांची ये जा वाहतूक तुम्ही करणार आहात. त्याच्यामुळे काही सेन्सिटिव्ह अशा केसेस असतात, सेन्सिटिव्ह मॅटर्स असतात ज्याच्यामध्ये गाडीच्या मध्ये बसल्याच्या नंतर तेथील अधिकारी त्यावर डिस्कस करत असतात. ठीक आहे. आणि त्याच गोष्टी जर तुम्ही बाहेर लीक केल्या, जे सेन्सिटिव्ह सोशल सामाजिक मॅटर असतील त्या गोष्टी जर तुम्ही लीक केल्या किंवा व्हिडिओ शूटिंग केले, रेकॉर्डिंग केले तर ते इलिगल आहे, तुमच्यावर डायरेक्टली कारवाई होऊ शकते. म्हणून तुम्हाला जे काही गाडीमध्ये कन्व्हर्सेशन होईल, संभाषण होईल ते बाहेर कुठेही लीक करायचं नाही. या गोष्टींचं तुम्हाला पुरेपूर खबर घ्यायची आहे कारण हे काम खूप रिस्की आहे, जबाबदारीचं आहे आणि नियमामध्येच करण्याचं काम आहे ड्रायव्हिंग पदाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आलात तर तुम्ही ड्युटी टाइम फिक्स नसणे. थोडक्यामध्ये एक लक्षात घ्या, 90% ड्युटी टाइम तुमचा फिक्सच असतो मित्रांनो. परंतु काही वेळेस काय असतं की बऱ्याच वेळेस लेट नाईट पर्यंत कोर्टाचं काम चालू शकतं. मग तेथील अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत ड्रॉप आउट करणे, ड्रॉप इन करणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतील. मग तिथे वेळ कधी कधी 1 तास 2 तास किंवा 4 तास तुमचा एक्स्ट्राही जाऊ शकतो. पण हे रेअर केसला होत असतं. साधारणपणे सरकारी काम म्हटलं की वेळेतच असतं. त्याच्यामुळे जास्त एक्स्ट्रा वेळ थांबायची किंवा एक्स्ट्रा काम करण्याची गरज नाही. कधी कधी रेअर केस मध्ये या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. त्या ठिकाणी तुम्हाला हात पळता भुई थोडी होईल असं करून लगेच धाव पळून जाता येणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे.
कोर्ट अधिकृत काम असणार आहे, ठीक आहे. कोर्टाचे अधिकृत काही काम असतात. फक्त या ठिकाणी आता माणसांची वाहतूक मध्ये अधिकाऱ्यांचीच वाहतूक या ठिकाणी करणे बंधनकारक नाही मित्रांनो. तुम्हाला त्या ठिकाणी काही वेळेस एका ऑफिस वरून दुसऱ्या ऑफिसला काही इम्पॉर्टन्स फाईल्स असतात, त्याच्यानंतर काही दस्तऐवज असतात, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या वाहनातून ट्रान्सफर करावे लागतात मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला गोपनीयता पाळावी लागते, वेळेचं मर्यादा बंधन पाळावं लागतं, सगळ्या गोष्टी असतात. हे वेगवेगळे कोर्टाचे अधिकृत काम आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीला फॉलो करणे आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ड्रायव्हर म्हटलं की फक्त गाडी चालवणे हे जर तुमच्या मनामध्ये असेल तर आत्ताच काढून ठेवा. याच्यामध्ये स्पीड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन, त्याच्यानंतर गोपनीयता पाळणे, स्वच्छता, गाडीची चेकशीट लिस्ट चेक करणे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन आल्या. आणि जबाबदारीचा आणि रिस्की काम आहे. रिस्की म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित केलं तर रिस्क काही नाही मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळे मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जॉईन करताना ड्रायव्हर पदासाठी ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणे खूप काळाची गरज होती, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर सॅलरी जर पाहिली, हे काम जबाबदारीचं आहे आणि रिस्की आहे, त्याच्यामुळे सॅलरी सुद्धा याच्यामध्ये भरमसाठ आहे. जवळपास 30,000पासून एक 92 म्हणजे लाखाच्या घरामध्ये या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. प्लस इतर तुम्हाला अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुमची सॅलरी त्या ठिकाणी व्यवस्थित आणि ठीकठाक असणार आहे मित्रांनो. काही जणांना असे वाटत असेल की ड्रायव्हरला सॅलरी असून असेल की ती 30, 40, 10, 20,000, परंतु असं नाही. लाखाच्या घरामध्ये या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. तसेच सरकारी अधिकारी असल्यामुळे, तुम्ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी इतर अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहेत. तुम्ही जर मुंबई हायकोर्टला जर तुम्ही आज जॉईन झालात किंवा छत्रपती संभाजीनगरला जॉईन झालात किंवा नागपूर खंडपीठाला जॉईन झालात तर लोकेशन नुसार तुमचे जे अलाउन्सेस असणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच थोडाफार फरक पडेल मित्रांनो. सगळ्यात जास्त मुंबई हायकोर्टला जर तुम्ही जॉईन झालात त्या ठिकाणी अलाउन्सेस तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहेत, कारण की तो महागडा एरिया आहे आणि त्या ठिकाणी सर्व शासकीय नोकऱ्याला अलाउन्सेस जे आहेत ते ऍज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या याच्यानुसार जास्तच मिळत असतात, ठीक आहे. म्हणून तुम्ही कुठे जॉईन होणार आहात किंवा फ्युचर मध्ये बदली तुम्हाला कुठे करून घ्यायला आवडेल हे नक्की कमेंट मध्ये मला सांगा. आणि दुसऱ्या या ड्रायव्हर पदाबाबत तुमचे आणखी काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण की असेच भरती अपडेट आणि इतर माहितीची उपयुक्त माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.